लहुनाथ साखाराम पाटील, हरेश साखाराम पाटील, शालिनी लहुनाथ पाटील, प्रेरणा हरेश पाटील, जिगेश लहुनाथ पाटील, केवल हरेश पाटील, देहल लहुनाथ पाटील, साइश हरेश पाटील तथा पाटील परिवारों द्वारा हर वर्ष की तरह इस वर्ष भी अपने निवास स्थान भिवंडी तालुका के कोपर गांव में 5 दिवसीय माघी गणपति बप्पा को विराजमान करके बड़े आदर व श्रद्धा के साथ पूजा अर्चना करते हुए अपने देवता की विदाई की। इस अवसर पर भारी संख्या में मान्यवर, मित्र मंडली, नातेवाईक तथा पाटील परिवार व गणेश भक्त उपस्थित थे। गणपति बप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, इस आशा के साथ अपने देवता की विदाई की।
सुवर्ण महोत्सव म्हणता येईल त्या गोष्टीला. 5व्या तपाकडे वाटचाल आहे. आता आपल्यामध्ये काय झाले, गणपती एका भावाचा नाही पडला का तो दुसऱ्या दरवाज्यात मांडतो, अशी परिस्थिती झाली. पण पहिल्यांदा हा जन्माचा गणपती काय ते माहित नव्हतं लोकांना. तेव्हा आम्ही कोपरला पाया पडायला होतो. आमचे मामा सकाराम मामा, आमची त्या आम्ही कसं या टाइमिंगला गणपती विचलित व्हायचं. तेव्हा कसंच गणपती नव्हतं. तेव्हा हा जन्माचा गणपती, मग जन्माचा गणपती कसा तो आपण समजून घेणे गरजेचं आहे. ज्यावेळी शंकर भगवान तपश्चर्याला गेले, कुठे गेले तिथे त्यांचे ते ध्यानच व्हायचे. वर्षानुवर्ष लोटली तरी ते येत नसायचे. तेव्हा गुफेमध्ये कैलासावर पार्वती माता एकांतात ध्यानस्थ होऊन आता एकट्याच त्या कैलासावर सगळा उघडत होतं. काय घर नव्हतं आपल्यासारखा 7-12 तिथे आपण माडी बांधून लॉक लावू शकतो असा उघड्यावर त्यांचा संसार होता. त्या गुफेमध्ये पार्वती माता ध्यानस्थ झाल्या. त्या ध्यानाच्या योगाने का होईना आपल्या अंगाची जेवढी शक्ती लावता येईल तेवढ्या शक्तीने मळ तो बाहेर काढला. शक्तीचा तो गणपती तयार केला. शक्ती काय राहते, मोठी शक्ती, ती शक्ती कोणाला पेळवत नाही. त्या शक्तीने तो गणपती तयार केला. पण ती शक्ती एवढी डोकेजड आहे, ज्यावेळी भगवंत शंकर आपल्या आठवण आली पार्वती माताला भेटण्या करता, पण दरवाजावर गुफेच्या कोणाला ठेवलं, त्या भोलेनाथाला माहिती नाही काय तो बोला नाही, जाणणारा सगळा आहे. पण तरी पण काय भूमिका ती आपले गरजेची बोलणं. ज्यावेळी त्या प्रभूला अडवलं शंकराला, मला मातेची आज्ञा आहे, आतमध्ये कोणाला सोडायचं नाही. माता आंघोळ करते असं त्याने सांगून दिलं, कोणाला प्रवेश नाही. शंकराला 2-3 वेळा विनंती केली. शंकराला माहिती शक्ती आहे, पण ती डोईजड व्हावी नाही याच्या करता शंकराने रागाने का होईना त्रिशूळ मारला आणि ते चिरछेद केला. जेवढी मोठी शक्ती जी होती ना डोक्यात मावत नव्हती. मारण्याचा हेतू नाही, अहंकार झाला पाहिजे याच्या करता गणपतीचं जे मस्तक होतं ना तेवढं फक्त उडवलं. त्यानंतर पार्वती माता धावत आहे. पार्वती माता धावत आल्यानंतर आकांत करू लागला, माझ्या बाळाला जिवंत करा, बाकी मला माहित नाही, माझा मुलगा आहे. शंकर भगवंत मुलगा त्या प्रजेला माहिती, तेवढं नंदी वगैरे होते त्यांना माहिती का पार्वती मातेने शक्तीनेशी तयार केलेला हा गणपती आहे, तेवढं त्यांना माहिती. पण शंकराला आवडेल कोण, रागाच्या भरात असणार. मग पार्वती मातेचा म्हणजे स्त्री हट्ट असतो, तो स्त्री हट्टाने का होईना मग भगवंत शांत झाले. तर भगवंतानी सगळ्या सैन्याला बोलून घेतलं, सगळ्या 4 दिशांना पाठवलेला. तर जिथे जो कोणी प्राणी दिसेल त्याला तुम्ही मस्तक काढून इथं द्यायचा आहे. तर त्या काळचा तो गणपती तो भाद्रपद मध्ये जन्म कधी झाला, आता जन्माचा कसा आणि भाद्रपद मधला कसला, तो जो गणपती होता ना तो भाद्रपद माझा. आता तो जो समोर गणराय म्हणजे ज्या हत्ती भेटला ना तो गणराय असल्याचं नाव पण होता, पण त्याचं लहान स्वरूप असल्या कारणाने त्या हत्तीचा चिरछेद केला. हत्तीच का हा पण प्रश्न होता. हत्ती हा शाकाहारी, त्यातल्या त्यात शांत प्राणी असेल तर हत्ती. हत्तीचा मस्तक आणल्यानंतर तो गणपतीच्या शिरावर बसवलेला आहे, म्हणजे शरीरावर बसवला, तो शिरी गेला, तो परत नाही, तर तो अहंकार होता जो निघून गेला शक्तीचा. नंतर गणपतीला तो शिर बसवलेला आहे गणपती.
हत्तीचं गजानन नाव ठेवलं गेलं. मग हत्तीचं वर्णन करताना हत्तीचे सुपासारखे कान आहे, ते कशा करतात सुपासारखे कान? तर सगळ्यांची तुमची आमची गाणी ऐकण्याकरता, दुसरं काही ऐकण्याकरता नाही. तेवढे सुपासारखे कान आहेत ना, ते फक्त तुमची आमची गाणी ऐकण्याकरता आहे. बारीक नजर जी आहे गणपतीची, बारीक सूक्ष्म नजर जी आहे ना, तुम्ही काय गुन्हा करता ना त्याच्यावर अंकुश लावण्याकरता ती गणपतीची नजर आहे. छोटी मोठं पोट आहे. आपण किती गणपतीजवळ एक नारळ नेतो किंवा 21 मोदक नेतो, त्या मोदकामध्ये किती आपण मागण्या करतो, ते तेवढे अपराध तुम्ही करता, मागता, त्याच्याकडनं तुमच्याकडनं अपराध होते. तो अपराध पोटात घालण्याकरता तो मोठा पोट आहे. जसा सागर, महासागर जो आहे ना, नद्यांना सगळा सामावून घेतो. जेवढे आघात होतात पृथ्वीवर तेवढे जाऊन सागराला मिळते. प्रलय झाल्यानंतर सागर सामावून घेतो कडे, तसेच ते तुमच्या अपराध पोटामध्ये घालतो गणपती. असा तो गणपती. आता आपण आपल्या अभंगाकडे वळू, कारण एक घंटा उरलाय. पंच तपपूर्ती सोहळ्याकडे जातात. कृष्ण भगवंत कारागृहामध्ये जन्माला आहे. कारण देवकी आणि वसुदेवाचं लग्न होत असताना ज्यावेळी कंस मामा, म्हणजे आपले सगळेच कंस मामा नाही, तेव्हा तो कंस मामा आपल्या बहिणीला पाठवण करायचे. आपले करतो ना पाठवण आपण मुलीची, तसं पाठवण करण्याकरता रथ झोपला, रथामध्ये बसला. रथ आड्यावर आल्यानंतर आकाशवाणी आपल्यासारखी नाही. आपण पहिले गावामध्ये दवंडी पिटवायचो ना, तसा नव्हता. आकाशवाणी झाली. अरे कंसा, तू ज्या बहिणीच्या वरातीत नाचतोस ना, तिच्या पोटी जो 8वा जन्माला येणार आहे ना, तो तुझा वध करणार. झाला का आता तिथं? तो आनंद काय होता त्याचा? तिचा आनंद विरला गेला कंसात. कंस त्याच्यावर थांबला का? आता आपण काय करतो? आपण असं तिला 8वा येणार आहे ना, तोपर्यंत आपण पळून गेलो असतो कुठेतरी, जंगलात लपलो. तसं नाही केला कंसाने. कंसाने खडग उचललं आणि त्या देवकी मातेला मारण्यात त्या होऊ नये. वसुदेवाने
सगळ्यांना सारखा दर्शन देतो. समचरण विठेवरी उभी. आता त्या विठेवरी अरे बाला, तू एवढा 8 वर्षाचा जन्माला आलाच करा, पण कोण विश्वास ठेवला माझा पुत्र याच्याकरता जगाकरता तू त्या श्रीकृष्ण भगवंताने अवतार छोटा घेतला आणि त्यानंतर ते कृष्ण भगवंताने सांगितलं का मला नंदाच्या ट्रान्सफर केले खरे काही आहे वडील वसुदेव देवकीच खरे आहे वडील वसुदेव देवकी. मग त्या भगवंताला तिथे नेल्यानंतर जो आनंद झाला अंत पार नाही लेखा. बाळकृष्ण नंदाघरी आनंद त्या भगवंताच्या रूपामध्ये सगळे विलीन होऊन गेले. रूप दृष्टी पडल्यानंतर मोहित जायचं लोक. एखादा आपल्या घरामध्ये बाळ जन्माला येतो, गोरापान असतो का त्याच्याकरता आपण टीका लावतो, त्या बाळाला दृष्ट पडू नये म्हणून टीका लावतो. असा तो मोहित भगवंत जन्माला आल्यानंतर तितक्या सगळ्या लोकांना आनंद झालेला आहे. मग तो आनंद ओसून वाहते. जसा आपण 22 जानेवारीला राम मंदिर झालं ना, रामप्रभू किती वर्षाने आले? रामप्रभू किती वर्षाने आपल्याला आज ते मंदिरात किती आनंद झाला. घरोघरी पताका आरत्या रांगोळ्या झाल्या ना, तसा तो आनंद गोकुळामध्ये होतो. त्रेतायुग द्वापारयुग सेम झालं ना. आज आपण काला करतोय त्या 22 जानेवारी नंतर तो आनंद आपल्याला आहे. आपण जेव्हा जाऊन अयोध्येला तेव्हा खरं कळेल. इथून आपण दूरदृष्टीने बघतोय. कॅमेऱ्यावर किती दाखवत असतील रामप्रभू असेल, स्वतः जोपर्यंत तुम्ही जात नाही तोपर्यंत तुम्हाला रामप्रभू भेटणार नाही. तो आपल्या ह्याच्यात आहे, तो एक संघ झाला पाहिजे ना. जोपर्यंत ती नजर मिळत नाही रामप्रभूची तोपर्यंत रामप्रभू राममय होणार नाही का. म्हणून आता आपल्या गाड्या चालू झाल्या. आजही गाडी गेली, हर्षदीपने गेली, अयोध्येला गेली. सांगत होता काका तुम्ही येणार का? आमची वेळ आली नाही, येऊ आता. कारण तो प्रभू जेव्हा त्याच्या मनात येते ना तेव्हा तो नेतो. तर आता आपण एखाद्याला सांगितलं चला ते पंढरपूरला वारीला, तर तो काय सांगतोय? अजून देवानी बोलवला नाही. देवानी अजून मग तो देव कधी बोलवाल सांगा मला. अरे आपण खांद्यावर जातो तरी पण सांगतो देवानी बोलवला नाही. कसा वाटा आपला तो विषय नाही. पण देव बोलवत नसतो. देवाने तुम्हाला जन्माला घातले त्याच्या करतात, नामचिंतना करता घातलंय. नामचिंतन कोण करत नाही. थाईच बैसुने करा एक चित्त आवडी आनंदानं. कशा जागेवर सांगितलं नामचिंतन करा. पण वाऱ्या कशा करता दिल्या संतांनी? वाऱ्या कशा तुमच्या उद्धारा करता दिलेले. वाऱ्या फुकट नाही केल्या संतांनी. त्या मागचा काहीतरी हेतू आहे त्यांचा. त्या हेतू पुरस्पर तुमचा काहीतरी व्हावा उद्धार उद्धारा करताय. तो उद्धाराचा मार्ग आपण जवळ
गोकुळामध्ये त्या गोकुळामध्ये सुरुवातीलाच इथं आली आणि यशोदा मातेला म्हणायला लागली, बाईकर मावशी पासून अजून मुलगा कसा लपवला असतो, ती कशा करता आली मावशी? कारण इथं एक जण सुपारीचा विडा उचलला आणि कृष्णाला मारण्याकरता त्या करता आता सगळ्या त्या गौरीनी जमायच्या, रास केला खेळायचे, चेंडू बॉल खेळत राहायचा, एक चेंडू त्याने डोळ्यामध्ये घालला आणि एक एक त्याचा टप्प्याटप्प्याने काम काढत जायचा होता. ती दादागिरी किती, कोणाचा एरिया किती, आता आपण सातबाऱ्यावर भागतो, आता तो सातबारा कालिया नागाचा तेवढी ती यमुना नदी होती. त्या याच्यामध्ये कोणी पाणी प्यायला गेले ती मारायची, कारण तो विष सोडायचा ना, तर ते देवाला नको होत कृष्ण भगवंत. मग आता आयडिया काय करायचे, माग आता तो डोळ्यामध्ये जायला कोणी तयार नाही, सगळ्या पेंड्याला माहिती का आता याच्यात गेला तर कोण वाचणार नाही, चेंडूसाठी जीव कोण देईल. आता विचार केला तिथं काय टळतो चेंडू पाण्यावर टळतो. सुखा अंत पार नाही लेखा, करी आनंदल्या नर नारी, करती कथा गाती गाणी, बाळकृष्ण नंदा करी आनंदल्या नर नारी, कामने छंदे तिने विदिले गोविंदे बाळकृष्ण.
मागे ह्याचे दान पंढरीचा मोबाईल मध्ये गाणी रवती नाही ते गंगा आली बरं हो ना मला आता जेवण केलं परत संध्याकाळी आज या गणेशाचे त्यांच्या वडिलांनी सखाराम मामा आमचे आणि आमची आत्या धुमा आत्या यांनी जो गणपती बाप्पा बद्दल अनुक्रम जन्माचे गणपती आतापर्यंत आमच्याकडे कुठेच बसत नव्हते. ते कोपर गावामध्ये जन्माचा गणपती आम्हाला देखील माहित नव्हता. आज आम्ही कबुली देतो, आम्हाला देखील माहित नव्हता. त्या दिवसापासून आम्हाला जे काही माहिती पडलं, आम्ही जेव्हा जाणू लागलो गणपती बद्दल, त्यावेळेस आम्ही विचार केला, वडिलांना विचारलं की बाबा गणपती जन्माचा कसा काय. त्यावेळेस वडिलांनी आमच्या उत्तर देण्याचा आणि मामांनी जो गाड घातला, आळंदीवरनं लोक आणून इथं नामसप्ताह जसा साजरा होतो तसा गणपतीचा सोहळा आमच्या मामांनी पार केला आणि तो आजतागायत त्यांची मुलं त्यांचे नातू सगळे काही करत आहेत. आणि पंचपूर्ती सोहळा सप्त्याला पण साजरा करतो. आज गणपती उत्सवानिमित्त आम्हाला बघायला मिळतो. आम्ही अति आनंदित आहोत आणि आमचे भाग्य थोर की आम्ही त्या तपपूर्ती सोहळ्याला आमची निवड झाली कार्यक्रमाकरता. आम्ही त्या कुटुंबाचे आभारी आहोत. कोपर भिवंडी परिसरामध्ये संत सेवक परमार्थ प्रेमी वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून त्यांनी वारकरी संप्रदायाची धुरा अखंडपणे आपल्या खांद्यावर पेळली आणि ते कोपरगावचे परमार्थ प्रेमी आम्हा कावेरकरांचे मामा असतील, ते आमची आत्या असतील, पण नावात काय असं म्हणतो आपण नेहमी सखाराम. रामच त्यांच्या जीवनात होता आणि सखा म्हणजे जवळ असणारा सखा प्राण प्रतिष्ठा करतोय तेव्हा ते ब्राह्मण म्हणा, गुरुजी म्हणा, संकल्प सोडा असं सांगतात. परंतु मामांनी जो संकल्प केला होता, संकल्पाचा दाता नारायण मामांचा वारसा मग लहुनाथ असतील, हरीश भाऊ असतील, आमच्या भारतीताई असतील, भानुताई असतील, यांनी खऱ्या अर्थाने जोपासला की वडिलांचा वारसा उत्तमपणे जोपासणे हे साधं काम नाहीये. झाड एखादा माणूस लावतोय पण तो मोठ्या होण्यासाठी फार मोठे कष्ट असतात. कारण एखादा माणूस झाड लावतोय पण त्याची फळं खायची नसतात आणि त्यांची फळं खाणारी यांनी आज खऱ्या अर्थानं बाबांचा वारसा उत्तमरित्या चालवले. की आम्ही बरीच वर्षापासून त्या जुन्या घरामध्ये असायचो, त्या ठिकाणी गणपती असायचा आणि त्या ठिकाणी हरिपाठ असेल, भजन असेल, स्वाध्यायाचा परिवार त्या ठिकाणी जात असेल आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी कार्यक्रम व्हायचा. आणि आज खऱ्या अर्थानं 50 वर्ष आज सुवर्ण महोत्सव या ठिकाणी साजरा होतोय. आणि तो विशेष म्हणजेच
प्रातस्मरणीय वैकुंठवासी अनंत महाराज म्हात्रे काल्हेरकर यांचे सुपुत्र परमार्थ प्रेमी हरिभक्त परायण जितेंद्र महाराज म्हात्रे काल्हेरकर यांनी आपल्या कीर्तनाद्वारे उत्तम अशी कीर्तन रूपी सेवा केली आणि हा मागी उत्सव खऱ्या अर्थानं उत्तमरित्या साजरा झालेला आहे। मी त्यांना धन्यवाद देतो, परिवाराला, सखाराम मामांच्या परिवाराला आणि सर्व कुटुंबाला धन्यवाद देतो। त्यांनी असाच प्रकारे कार्यक्रम चालू ठेवा। रामकृष्ण हरी।
जय देव जय देव गौरी गुमरा चंदनाची उटी कुंकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभतो बरा झुंझुंतीन पुरे चरणी गागरी दर्शन मात्रे मान कामना पूर्ती जय देव लंबोदर पीतांबर परिवर वंदना सरळ सोंड वक्र तुंग त्रिनयना दर्शन मात्रे मान कामना पूर्ती जय देव लवलवती विराने तुझोडाए श्री हाती मोदक लाडू घेऊन या काशी भक्तांच्या संकटी धावून या मावशी दास विनवितो तुझ्या चरणासी जय देव जय गणराया सकळ देव आदि तू देव सुंदर सावळा जय देव जय गणराया सकळ देव आदि तू देव माझा जय देव जय गणराया सकळ देव आदि तू देव माझा जय देव पार्वतीच्या सुता तुझे गणनाथा नेत्रशील तुझी माता किती अंतपासी विघ्न हरता जय देव लौकी विकार ब्रह्मणी माला विषय कंठकाल त्रैनेत्री ज्वाला लावण्य सुंदर मस्तकी भाला ते दुनिया जल निर्मल वाहे जुळजुला जय देव जय शिव शंकरा हो स्वामी शंकरा आरती हो वालू भारती हो वालू सुंदर कंठनेला ऐसा शंकर शोभे उमा वेधरा जय देव जय शिव शंकरा हो स्वामी शंकरा आरती हो वालू भारती जय देव जय सागर मंथन पै गेले रामाची अवचित हर सावले सुकर्ण प्राशन केले नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय शिव शंकरा हो स्वामी शंकरा आरती वीर वाचे उच्चारी रघुतीरथ रामदासा अंतरी जय देव जय शिव शंकरा हो स्वामी शंकरा आरती हो वाळू आरती हो वाळू सुंदर पुरगौरा जय देव के 28 तुलसी माला गला कंठेहून कंठी कासे पीतांबर कस्तूर लाटी देव सुरवर नित्य भेटी गरुड हनुमंत पुढे उभे राहती जय देव जय पांडुरंगा ओ हरी पांडुरंगा रखमाई वल्लभा राईच्या वल्लभा पावे जीवलगा जय देव वाळू आरत्या पूर्वंड येती चंद्रभागे मागे सोडून येती दिंड्या पताका वैष्णव नाचती पंढरीचा महिमा द्वारकेचा महिमा वर्णावा चित्ती जय देव आषाढी कार्तिकी भक्त जन येती व साधू जन येती चंद्रभागे मध्ये सांगे करती दर्शन हे रामाचे काय होय मुक्ती गालीन लोटांगण वलीन चरण दुरान पायन तुझे तने हरिंदर आनंद पूजन भावे वालीन मने नमः करोमि यज्ञं सकल परस्मै नारायणाय समर्पयामि आशुवं देशुवं राम नारायणं कृष्ण दामोदरं वासुदेवं हरि श्रीरं नागं हरे राम 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण राधा कृष्ण हरे हरे मोरया रे बापा मोरया रे बापा मोरया रे बापा मोरया रे लाल मूर्ति मोरया
बाप्पा मोरया, मामा की जय. पुढच्या वर्षी सदान व्हावे, सकर्मयोगे वैराग व्हावे, सर्वांगी मंगल व्हावे. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, इथे नाचतो ज्ञान राजा सुपात्र. दया आठविता महापुण्य राशी, सद्गुरु ज्ञानेश्वर. मनदाय माझे त्या त्या ठिकाणी, तुझे सद्गुरु पाय. गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी असून दे. पाय सरळ पहिले बोलवले तरी होईल. अरे येन बरोबर इकडे बाप्पा बाप्पा गणपती चालले गावाला, मोरया उंदीर मामा की गणपती पायऱ्या ना. गणपती बाप्पा मोरया. हे बाप्पा विघ्नाच्या सगळी विघ्नाने सगळं संकटने सगळे पुराण सुखदेव आता बाहेर सुटते. हे बाप्पा खालते वरती कर सगळं टाका वरती उचल सगळा फेकून. गणपती बाप्पा गणपती चालले जैन पडे ना. गणपती बाप्पा पुढच्या वर्षी माझे चुलत बंधू कैलासवासी सखाराम भिकू पाटील यांनी सुमारे 50 वर्षापूर्वी माघी गणपती उत्सवाची स्थापना केली. या पंचक्रोशीत त्यावेळेस एकच गणपती उत्सव होत होता. या पूर्ण पंचक्रोशीमध्ये सर्व लोक येऊन दर्शन घेत होते. त्यांच्या पश्चात त्यांची दोन्ही मुलं हरेश सखाराम पाटील, लवनाथ सखाराम पाटील, हरेश सखाराम पाटील या दोघांनी तो अविरहित चालू ठेवलेला आहे. गणपती बाप्पाचा उत्सव हा फार आनंददायक असतो आणि या पंचक्रोशीत आता गावोगावी गणपती झाल्यात, तरीही पूर्वीसारखा आजही प्रतिसाद या गणपती उत्सवाला मिळतो आणि ही अखंड विरहित 50 वर्ष आज पूर्ण झालेत. रौप्य महोत्सव वर्ष होतं आज आणि या निमित्ताने गणपती स्थापना झाली. यथायोग्य 5 दिवस त्याचं आमच्या परीने त्याचं पूजन केलं. आमच्या परीने त्यांचं यथासा आगमन झाल्यापासून तर विसर्जनापर्यंत जे काही करायचं जे आमच्या यथाशक्तीप्रमाणे केलेलं आहे आणि आज बाप्पांचा निरोप घेतलेला आहे. धन्यवाद. पुढे तर चालू राहील, जसे बाबांचे संस्कार आहेत तसंच होईल. यापुढे असंच अखंडित चालू राहील आणि आमच्या नंतरच्या पिढीला पण आम्ही हीच प्रेरणा देऊ की गणपती हा उत्सव पुढच्या पिढीने पण चालूच ठेवायचा आहे. प्रार्थना आहे की सर्वांना सुखात आनंदात एकदम. गणपती हा विघ्नहर्ता आहे, कधी कोणाला दुःख नको, म्हणून आम्हाला आमच्या गावाला सर्वांना एक सुखात आनंदात ठेवावं हीच गणपती चरणी प्रार्थना आहे.